us to be delivered. Correct. Babies are born and mothers give birth. आणि म्हणून आम्ही पेशंट पण म्हणत नाही, तिला आई म्हणतो आम्ही. We call them moms. तर आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शबरी जोग. त्या इटर्नल ब्लिस नावाचं एक सेंटर रन करतात आणि त्या चाइल्ड बर्थ स्पेशालिस्ट आहेत. तर वेलकम टू काय बोलताय मॅम. आणि आम्हाला फार चांगलं वाटतं तुम्हाला आज इन्व्हाइट करून. आणि वेलकम टू काय बोलताय पहिलं म्हणजे तर. Yes, thank you so much. And I think you are doing a wonderful job. Thank you. And this topic, childbirth education, हा पहिल्यांदाच मराठीत पॉडकास्टवर येतोय. Yes. So I'm really glad and looking forward to it. ॲब्सोल्युटली सेम या आम्हाला पण म्हणजे हा टॉपिक फॉर अ लाँग टाईम आम्हाला वी वॉन्टेड टू इंडल्ज इन दिस. पण आय थिंक दिस इज द राईट टाईम. कारण का आजकाल जसं आपण बघतोय की चाइल्ड बर्थ हा एक फारच सिरियस इश्यू आहे. वेअर आणि एक लोकांना अजूनही माहिती नाही की नॅचरल बर्थ किंवा दे डू नो बट नॉट टू द एक्सटेंट की जिकडे आपल्याला त्यांना नीट समजवता येईल आपल्याला. तर हाऊ डिड यू स्टार्ट विथ इटर्नल ब्लिस आणि हे चाइल्ड बर्थ हे सगळं आमच्या एकदा व्ह्युअर्ससाठी थोडंसं सांगाल. या सो 13 वर्षापूर्वी मी एका हॉस्पिटलमध्ये काम करत होते ॲज अ फिजिओथेरपिस्ट. आणि तिथे मी प्रेग्नन्सीचे नॉर्मल एक्सरसाइजेस घेत होते, IPD विजिट्स, OPD विजिट्स करत होते. आणि त्यावेळेला मला जाणवलं की त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये आणि ओव्हरऑल पुण्यातच सी सेक्शनचा रेट वाढत होता. ओके. आणि मी माझ्या फॅमिलीमध्ये सी सेक्शन्स कधीच बघितलेले नव्हते. मोस्टली माझ्या रिलेटिव्हचं सगळ्यांचं नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. ओके. अँड आय थॉट टू माय सेल्फ लाईक वाय द सी सेक्शन रेट इज गोईंग अप. सो आय स्टार्टेड रीडिंग अप बुक्स. आणि मला असं वाटलं की इज इट बिकॉज ऑफ अ सेडेंटरी लाईफस्टाईल किंवा आपल्या बॉडीज चेंज झाल्या आहेत का म्हणून सी सेक्शनचा रेट वाढला आहे का. सो वेन आय वॉज रीडिंग बुक्स इन वन पर्टिक्युलर बुक इट वॉज रिटन दॅट लमाज ब्रीदिंग हेल्प्स टू हॅव अ नॅचरल बर्थ. ओके. म्हटलं चलो लेट मी लर्न दिस ब्रीदिंग एक्सरसाइज आणि मी तो सगळ्यांना शिकवीन आणि तो शिकवल्यावर सगळ्यांच्या नॉर्मल डिलिव्हरी होतील. पण जेव्हा मी ॲक्च्युली लमाज चाइल्ड बर्थ एज्युकेशनचा कोर्स केला तेव्हा आय गॉट टू नो दॅट लमाज इज नॉट ओनली अबाउट ब्रीदिंग बट इट हॅज मेनी डिफरंट ॲस्पेक्ट्स टू इट. आणि ते सगळं मी चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेसमध्ये घेते. सो तेव्हापासून मी चाइल्ड बर्थ एज्युकेशनचे क्लासेस सुरू केले. देन आय बिकेम अ लॅक्टेशन काउन्सिलर ऑल्सो. कारण का बऱ्याच लोकांना ब्रेस्ट फिडिंगचे इश्यूज येतात. बरोबर. अँड आय डिड माय डुला सर्टिफिकेशन ऑल्सो. कारण काय त्या आईला जेव्हा ती लेबरमध्ये असते तेव्हा तिला एक अजून सपोर्ट लागतो दॅन हर फॅमिली मेंबर्स. सो आय बिकेम अ डुला. सो आय वॉज रनिंग चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस, लॅक्टेशन काउन्सिलिंग हे सगळं मी करतच होते. आणि ह्याच दरम्यान माझ्याकडे प्री कन्सेप्शनचे कपल्स पण यायला लागले. आणि ते स्टार्टेड सेइंग की नो यू ओनली गाईड अस टू कन्सीव्ह अ बेबी. अँड देन आय रिअलाइज दॅट why not all holistic services under one roof. Okay. And that is how Eternal Bliss started. Okay. So now Eternal Bliss is pre-conception to postpartum, all holistic services under one roof. ओके लवली. पण मॅम आता मला एक सांगा की जे आता सी सेक्शन्स होतात, ठीक आहे, मग त्यावेळेस काय म्हणजे एखाद्या पेरेंटनी किंवा काय म्हणजे त्यांना नॉर्मल डिलिव्हरी जर करायचं असेल तर हाऊ डू दे गेट इन टच विथ यू फॉर एक्झाम्पल. आणि मग त्यांना काय काय असं वेगळं म्हणजे किंवा काय आपलं ट्रेडिशनल मेथड असतात की ज्याच्याने त्यांना चाइल्ड बर्थ हे नॅचरली करता येतील, असं याच्या बाबतीत तुमचं काय व्ह्यू आहे. या सो जर कोणाला आमच्यावर टचमध्ये घ्यायचं असेल तर वी आर ऑलरेडी, आमची वेबसाईट आहे, वी आर ऑलरेडी देअर ऑन इन्स्टा, सो दे कॅन गेट इन टच विथ अस एनी टाईम. Once you get pregnant, we have different programs at our center. So once you become 12 weeks, you can start with the prenatal exercise classes. तुला माहिती असेल पूर्वीच्या काळी बायका घरी कामं करायच्या, लादी पुसायच्या, भांडी घासायच्या, फार्ममध्ये कामं करायच्या. पण आता काय झालंय तर आपली खूप सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे आणि आपण ह्या सगळी कामं काहीच करत नाही होत, आपण नुसतं लॅपटॉपवर बसलेलो आहोत. So we need to strengthen our muscles also to have a natural birth. Okay. So exercises play a very important role. पण ह्याचा अर्थ असा नाही की फक्त नुसते एक्सरसाइजेस करून तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. ओके. यू नीड चाइल्ड बर्थ प्रिपरेशन ऑल्सो. कारण का बऱ्याच लोकांना लेबर काय असतं हे माहितीच नसतं. आपण नुसतं सोसायटीमधनं ऐकतो की पेन होतं लेबरमध्ये, पण कोणी आपल्याला हे सांगतच नाहीये की हाऊ द लेबर प्रोसेस कॅन बी स्मूथ. राईट.
सो आपण त्याच्याबद्दल मी एज्युकेट करते लोकांना. देन आय ऑल्सो टॉक अबाउट इंटरव्हेन्शन्स विच हॅपन इन द हॉस्पिटल. वन्स यू आर अवेअर अबाउट व्हॉट आर द बेनिफिट्स, व्हॉट आर द साईड इफेक्ट्स ऑफ इट, देन यू कॅन टेक अन इन्फॉर्म्ड डिसिजन अबाउट इट. सो हे चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस असतात. आणि 9व्या महिन्यामध्ये बऱ्याच लोकांना टेन्शन येतं, आता मी लेबरमध्ये कधी जाणार आहे, किंवा त्यांना डॉक्टर्सकडनं प्रेशर असतं, फॅमिली मेंबर्सकडनं प्रेशर असतं. आणि त्याच्यासाठी मी एक एक्सक्लुझिव्ह 9th मंथ प्रोग्राम म्हणून एक कोर्स केलेला आहे. सो ज्याच्यामधनं पण दॅट विल हेल्प देम टू गो इन टू लेबर, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट विल हेल्प देम टू रिलॅक्स ड्युरिंग दी 9th मंथ. ओके. आणि हा प्रोग्राम मग कुठल्या मंथ पासून एनेबल, फर्स्ट मंथ पासून एनेबल असतो का कसा असतो? सो चाइल्ड बर्थ एज्युकेशन प्रोग्राम जो आहे, वन्स यू बिकम 24-25 वीक्स, तर तुम्ही तो नंतर एनरोल करू शकता त्याच्यासाठी. आणि जनरली मी सांगते की 32-33 वीक्स पर्यंत कम्प्लीट करा, म्हणजे मग तुम्हाला प्रॅक्टिस करता येते. नंतर यू कॅन गो थ्रू द नोट्स, यू कॅन टॉक टू युअर डॉक्टर ऑल्सो अबाउट युअर चॉईसेस, यू कॅन मेक अ बर्थ प्लॅन. आणि 9th मंथ प्रोग्राम हा 9वा महिना सुरू झाला की तुम्ही सुरू करू शकता. ओके. आणि मॅम आता याच्यात मला एक विचारायचं आहे की जर साधारण जे कपल्स इन्व्हॉल्व्ह होतात, तर याच्यामध्ये हे ऑब्व्हियसली इट्स अ कपल थिंग, कारण का जेवढं द फिमेल इज इन्व्हॉल्व तेवढंच द हजबंड ऑर द पार्टनर हॅज टू बी इन्व्हॉल्व्ड इन दिस. तर मग हाऊ इज दिस अ चेंजिंग डायनॅमिक ऑर अ चेंजिंग पर्स्पेक्टिव्ह, किंवा आजकाल हे याच्यात तुम्ही काय बघतायत, म्हणजे अँड फॉलोअप क्वेश्चन इज की हाऊ डज अ पार्टनर प्ले इम्पॉर्टन्स इन दिस प्रोसेस ऑल्सो? सो आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये पुरुषांना नेहमी बाजूला ठेवलं गेलंय प्रेग्नन्सीच्या वेळेला, की तुम्हाला काही कळत नाही. पण आता टाइम हॅज कम की इवन दी हजबंड्स नीड टू बी इन्वॉल्व्ड ड्युरिंग दिस प्रोसेस. सो चाइल्ड बर्थ एज्युकेशनमध्ये जेव्हा ते इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा ते शिकतात या सगळ्या गोष्टींबद्दल. तर हाऊ दे कॅन सपोर्ट द मॉम ड्युरिंग लेबर. मग ती लेबरमध्ये असणार आहे, पण मग तुमचा रोल काय असणार आहे? तुम्हाला नुसतं टीव्ही बघायचा नाहीये, किंवा नुसतं मोबाईलवर हे करायचं नाहीये, किंवा पॅनिक व्हायचं नाहीये त्या सिच्युएशनमध्ये, राईट? सो हाऊ कॅन यू सपोर्ट हर ड्युरिंग दिस टाइम? देर आर लॉट ऑफ रिलॅक्सेशन टेक्निक्स विच आय टीच देम, सो दे कॅन प्रॅक्टिस इट अँड दे कॅन हेल्प द मॉम ड्युरिंग दॅट टाइम. बऱ्याच वेळेला असं होतं की डिसिजन घ्यायचा असतो, डॉक्टर काहीतरी एक इंटरव्हेन्शन सांगतात आणि त्या आईला, ती लेबरमध्ये असल्यामुळे तिला डिसिजन घेता येत नाही कधी कधी. सो द हजबंड हॅज टू टेक द डिसिजन फॉर हर. बट इफ ही इज अवेअर अबाउट ऑल द इंटरव्हेन्शन, मी मगाशी म्हणलं तसं त्याचे बेनिफिट्स काय आहेत, साईड इफेक्ट्स काय आहेत, अल्टरनेटिव्स काय आहेत, देन ही कॅन ऑल्सो टेक अन इन्फॉर्म्ड डिसिजन फॉर हिज वाईफ अँड फॉर हिज बेबी. So that is आणि इवन इन द पोस्टपार्टम पिरियड ऑल्सो ही कॅन सपोर्ट द मॉम. जर तिला पोस्टपार्टम ब्ल्यूज वगैरे होत असतील तर दॅट टाइम ऑल्सो ही कॅन सपोर्ट हर. पण ह्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लागतं. इफ यू आर अवेअर अबाउट दीज थिंग्स देन ओनली यू कॅन सपोर्ट हर व्हेरी वेल. ओके, अंडरस्टूड. पण द रोल ऑफ द पार्टनर, ते जे आपला प्रोग्राम असतो तो त्याच मंथ 1 पासूनच सुरू होतो, आणि मग टिल द प्रेग्नन्सी. आणि मग तेव्हा पण आपण म्हणजे काय सजेशन्स त्यांना दिले असतात की लाईक फॉर एक्झाम्पल नाव द डेट इज ड्यू, आणि मग त्यावेळेस काय डिसिजन करायला पाहिजे. कधी कधी काय होतं की यू गो टू द हॉस्पिटल अँड देन काय कॉम्प्लिकेशन्स असतात लास्ट मिनिट वगैरे. मग तेव्हा हाऊ डज वन डिसाईड विथ द हेल्प ऑफ युअर प्रोग्राम की व्हॉट शुड बी डन, व्हॉट शुड बी द सेफर वे? कारण का तेव्हा काय असतं, इट्स अन इमर्जन्सी काइंड ऑफ अ सिच्युएशन. तर हाऊ डज दिस एज्युकेशन हेल्प देम मेक अ डिसिजन? सो तू पहिलं म्हणलास तसं ड्यू डेट इज जस्ट अन एस्टिमेट. ओके. सो इट इज नॉट अन ॲक्युरेट डेट. करेक्ट. ओके. You can give birth 3 weeks prior to your due date or 2 weeks later also to your due date. Right. Okay. Only 4% babies are born exactly on the due date. Okay. सो वन्स मी म्हटलं तसं चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेसमध्ये जे इंटरव्हेन्शन्स होतात तर त्याचे बेनिफिट्स तुम्ही शिकता, त्याचे साईड इफेक्ट्स काय असतात ते पण तुम्हाला कळतात. म्हणजे मग तुम्ही ब्लाइंडली कन्सेंट फॉर्म साईन करत नाही आहात, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही डॉक्टरवर टाकत नाही आहात, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता. यू आर टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ओन बॉडी अँड फॉर युअर ओन बेबी. सो दॅट इज वन थिंग. आणि डिसिजन तू म्हणलास तसं की डिसिजन कसा घ्यायचा अशा वेळेला, तर मी त्यांना एक टेक्निक देते विच आय वुड लाईक टू शेअर ओव्हर हिअर इज यू यूज युअर ब्रेन. म्हणजे काय
The B stands for benefits. What Okay. are the benefits of this option? So if a Right. doctor tells you that maybe we have to go for induction, okay, तर मग ह्याचे benefits काय आहेत? R stands for risks. What are the risks involved if I choose this option? राईट. A stands for alternative. Is there any alternative, natural alternative to it? आणि बरेच alternatives असतात ह्या Okay. interventionsना, Okay. which has no side effects. Then I stands for intuition. What is your gut telling you? And your intuition always tells you the right thing. राईट. And then N. So not now or never. म्हणजे मी सपोज आत्ता हे नाही केलं आणि इफ आय चूज टू रिव्हिजिट दिस लेटर किंवा मी नाहीच केलं तर काय होईल? अँड देन यू टेक अ ब्रेन्ड डिसिजन. दॅट मीन्स ही बरोबर. स्टँड्स फॉर इमर्जन्सी. इमर्जन्सी आहे का आत्ता मी हो सांगायची का मी वेळ घेऊ शकते आणि मी उद्या सांगू शकते ही गोष्ट. अँड डिस्कस अँड डिसाईड. सो यू डिस्कस इट विथ युअर चाइल्ड बर्थ एज्युकेटर. इफ यू हॅव अ डूला यू डिस्कस इट विथ युअर डूला अँड देन टेक अ डिसिजन. सो तसा मग मी गायडन्स देते आफ्टर द चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस. दे कॅन एनी टाईम गिव्ह मी अ कॉल. आणि इवन कधी कधी लेबरमध्ये पण हजबंड्स मला कॉल करतात की शबरी आत्ता ती लेबरमध्ये ॲक्टिव्ह फेजमध्ये ती हे करते, मी काय करू किंवा Right. डॉक्टरांनी हे सांगितलंय काय करू. सो आय गाईड देम टू टेक अ डिसिजन बट आय नेव्हर टेक अ डिसिजन फॉर. बरोबर. ऑब्विसली कारण का इट इज आय दॅट डिसिजन. Yeah. आणि डेफिनेटली वॉट वी कॅन डू इज की सपोर्ट करू शकतो त्या डिसिजनला. सो नाव जसं तुम्ही डुला हे मेन्शन केलं तर आमच्या व्ह्युअर्ससाठी प्लीज द कन्सेप्ट ऑफ डुला Yeah. आणि काय इम्पॉर्टन्स आणि सिग्निफिकन्स असतं तर ते प्लीज सांगा Right. आम्हाला. सो डूला इज अ ग्रीक वर्ड. ओके. तुला माहिती असेल पूर्वीच्या काळी आपल्याकडे दाई आपण म्हणतो तसं बायका असायच्या ज्या त्या बाळंतीण असते तिला मदत करायच्या त्यावेळेला. सो डुलाचा पण हा सेम सिमिलर रोल असतो. फक्त शी इज नॉट गोइंग टू डू एनी मेडिकल प्रोसिजर्स. ओके. सो अ डुला इज देअर टू सपोर्ट यू फिजिकली. म्हणजे जर तुम्हाला कुठलेही पोझिशन्स चेंज करायचं ड्युरिंग लेबर तर शी विल हेल्प यू. किंवा कधी कधी बाळ पण राईट पोझिशनमध्ये नसतं तर वी डू सम रिबोझो टेक्निक्स ऑल्सो. तर त्यांनी पण बेबी राईट पोझिशनमध्ये येतं, लेबर पटकन स्पीडअप होतं. Then we support her emotionally also, and we support her educationally also to make a decision. But like I said, we never make a decision for her. राईट. Also, doula is not there instead of the husband. She's there to support the husband also, or the Okay. family members who are going to be there. पण आता काय झालंय की बऱ्याच वेळेला आता मी बघतेय की हॉस्पिटल्समध्ये व्हॉलंटिअरिंग डूला सुरू झालेलं आहे. म्हणजे यू आर मे बी तुमचं काहीतरी वेगळं जॉब प्रोफाईल आहे आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही डूला म्हणून जाताय. ओके. पण ह्याच्यामध्ये काय होतंय की तुम्ही त्या मॉम बरोबर ती जर 24 तास लेबरमध्ये, तुम्ही 24 तास नाही आहात तिच्यावर. बरोबर. And you need preparation prenatally also. So when I work as a doula, as an independent doula, तेव्हा मी आधी पण तिच्यावर काम करते. आम्ही 3-4 विजिट्स करतो. पूर्ण चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस घेतलेले असतात. मग ती भले 3 तास लेबरमध्ये असू दे किंवा 24 तास लेबरमध्ये असू दे, मी कम्प्लिटली तिच्या बरोबर असते अंटिल द बेबी इज बॉर्न. तोपर्यंत ती मला सांगत नाही की आता तू घरी जाऊ शकतेस. आणि आय डू अ वन पोस्टपार्टम विजिट ऑल्सो. ओके. सो दॅट इज. पण हॉस्पिटल्समध्ये हे व्हॉलंटिअरिंग डुलाच्यामुळे काय झालेलं आहे की थोडाच वेळ ते डुलाज असतात. बरोबर. हां. पण मला असं वाटतं की जर तुम्ही एक इंडिपेंडेंट डुला चूज केली तर तुम्हाला त्याचे जास्त बेनिफिट्स मिळतील. आणि डुला इज ऑलवेज फ्रॉम दी मदर्स साईड. शी इज नेव्हर फ्रॉम दी हॉस्पिटल साईड. अच्छा. करेक्ट. ओके. सो नाव वी क्लिअर विथ द कन्सेप्ट ऑफ द डुला. पण आता आजकाल लोकांना किती अवेअरनेस आहे की एक डुलाचा किंवा अशा प्रेझेन्सचा, म्हणजे इन टाइम्स ऑफ की मी कधी अप्रोच करायला पाहिजे की, तर यामध्ये किती अवेअरनेस आहे आता? अवेअरनेस ॲक्च्युली म्हणायला गेलं तर कमी आहे ह्याच्या बाबतीत. पुण्यात तर मी बघते की खूपच कमी आहे. पण ओव्हरऑल इंडियात आपल्याकडे बऱ्याच डुलाज आहेत. Okay. आणि आमचं एक कलेक्टिव्ह पण आहे, डुला कलेक्टिव्ह. सो तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू पण शकता की जर तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर सिटीमध्ये आहात तर तुम्हाला डुला हवी असेल तर तुम्ही त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू पण शकता. ओके. तसं तुम्ही आपण मगाशी डिस्कस करत होतो की काय काय मेडिकल प्रॅक्टिसेस असतात ज्याच्यामुळे काय काय अननेसेसरी प्रोसिजर्स असतात हॉस्पिटलचे, क्लिनिक्सचे वगैरे वगैरे. तर
असं काय आपल्याकडे एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिसेस आहेत ज्या वर्ल्ड वाईड फॉलो होत आहेत आणि ज्या इंडियातही आजकाल म्हणजे फॉलो होताच आहेत, तर यावर तुमचं काही टेक आहे का? Yeah. So, like you said, there are many procedures which are done routinely in the hospitals or for some unnecessary reasons also. So, hence, it is very important to be aware about these procedures. That's exactly me childbirth education classes मध्ये घेते. One of them is episiotomy. That is cut at the vagina during the pushing stage. ओके. सो मी जेव्हा 13 वर्षापूर्वी क्लासेस घ्यायला सुरू केलं तेव्हा मला सगळ्यांना सांगायला लागायचं की तुम्हाला एपिसोटॉमी करायला लागेल, कारण की मला कोणी डॉक्टर पुण्यात माहिती नाहीये की जो एपिसोटॉमी करणार नाही. पण आता डॉक्टर्स आहेत हु आर नॉट गोईंग फॉर रुटीन एपिसोटॉमी. सो एपिसोटॉमी शुड बी डन ओनली वेन इट इज नेसेसरी. सो दिस इज वन थिंग. नेक्स्ट इज सर्वायकल चेकअप्स खूप फ्रिक्वेंटली केले जातात. दॅट इज इंटरनल चेकअप्स आफ्टर 37th वीक केले जातात, किंवा ड्युरिंग लेबर ऑल्सो सर्वायकल चेकअप्स कधी कधी तासाला केले जातात किंवा 3-3, 4-4 तासांनी केले जातात. खरं तर त्याची गरज नसते सर्वायकल चेकअप्सची, कारण काय, nobody can tell us, or there is no evidence on this, that when the labor will start by just checking the cervix. I'll just give you one example over here. माझ्याकडे एक मॉम होती आणि she was 2 centimeters dilated. Okay. But she didn't go into labor. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1 आठवडा 2 दिवस झाले होते आणि तेव्हा ती लेबरमध्ये गेली. सो पण टीचर डॉक्टरनी तिला सांगितलं होतं, म्हणजे बुधवारी चेक केला, तिला सांगितलं तू शनिवारपर्यंत लेबरमध्ये जाशील, आणि ती नाही गेली. आणि तिला सांगितलं नाही तर मग सोमवारी आपण तुझं इंडक्शन करूया, लेबर स्टार्ट करूया. पण या शी डिडंट गो फॉर इंडक्शन ऑल्सो. शी वेटेड अँड हर लेबर स्टार्टेड अँड हॅड अ परफेक्टली नॉर्मल बर्थ. सो अजून एक माझ्याकडे मॉम होती, ती सकाळी गेली, तिच्या डॉक्टरने सांगितलं हां काही नाही, 2 आठवडे अजून लागणार आहेत तुला. आणि इव्हनिंगला वॉटर ब्रोक आणि नाईट शी जस्ट गेव बर्थ. सो cervical checkups really don't tell us anything. So this should be one thing which should be avoided because that's beneficial for the mom also. Okay. देन माझ्याकडे अजून एक मॉम होती, तर शी वेंट टू US आणि तिने स्कॅन केलं आणि स्कॅनमध्ये तिला कॉर्ड अराउंड द नेक दिसलं, बाळाच्या भोवती कॉर्ड असतो तर ते तिला दिसलं. आणि तिनेच स्वतःहून डॉक्टरांना सांगितलं की मग आता माझं C-section होणार आहे ना, कारण काय कॉर्ड अराउंड द नेक आहे. सो द US डॉक्टर सेड हू टोल्ड यू दिस? सो शी सेड इंडियामध्ये सगळ्यांचे कॉर्ड अराउंड द नेकसाठी C-sections होतात. ही सेड नो, मोस्ट ऑफ द बेबीज आर बॉर्न विथ कॉर्ड अराउंड द नेक. सो that is again not one of the reasons actually for C-sections, but you have to, like I mentioned, there are some necessary reasons also for C-sections, but you have to learn and you have to understand about them, then you can take an informed decision about it. Okay, but मग या स्टेटमध्ये what does a person do? कारण का की एकतर डॉक्टर जे म्हणेल ते शेवटी ते करायचं, किंवा मग देन a person has तुमच्यासारखा सपोर्ट who can help him make an informed decision. So but तरी पण ते शेवटी त्यांनाच ठरवायचंय, करेक्ट? कारण का किंवा शेवटी डॉक्टरांवर. तर हा पर्सेंटेज काय कसा डिफर होतो म्हणजे कधी कधी? सो कसं ठरवायचं म्हटलंस तर पहिली गोष्ट, यू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस थिंग, पुट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन समवन एल्स. राईट. माझ्याकडे अजून एक एक्झाम्पल देते. माझ्याकडे एक मॉम होती, शी वॉज अ गायनॅक्स डॉटर. आणि तिने तिच्या वेन शी वॉज इन लेबर, ती लेबरमध्ये असताना तिचं बेबी जे होतं ते पोस्टिरियर होतं, म्हणजे इट वॉज फेसिंग दी मदर्स टमी, इट वॉज नॉट फेसिंग दी मदर्स बॅक. ओके. आणि बेबीला माहिती आहे कसं रोटेट व्हायचं, फेस द मदर्स बॅक अँड कम आउट. बेबी नोज ऑल दीज थिंग्स, नेचर हॅज क्रिएटेड द बेबी दॅट वे. बरोबर. आणि डॉक्टर आले आणि म्हटले पिटोसिन घे, कारण काय, दॅट विल हेल्प द बेबी टू रोटेट. ओके. आता तिला हे माहिती होतं की असं काही होणार नाहीये, पिटोसिन घेऊन बाळ रोटेट होणार नाही. म्हणजे आय थिंक हा खूप कॉमन सेन्स आहे की कुठला तरी ड्रग घेऊन बाळ रोटेट कसं होईल. करेक्ट. आणि तिने तिच्या आईलाही विचारलं, तिची आई तिच्याबरोबर नव्हती त्यावेळेला, दुसऱ्या सिटीमध्ये होती. सो मॉम वॉज ऑल्सो कन्सर्न. सो शी ऑल्सो सेड दॅट या वॉट एव्हर द डॉक्टर इज सेइंग, गो फॉर इट. But both of them were very well informed about these things, and they called me and they asked me. I'm like, see, this is not, definitely the pitocin is not going to rotate the baby. Correct. Call is yours, whatever you want to do.
and they chose not to take the Pitocin. And they waited. Okay. आणि बेबी रोटेटेड अँड बेबी वॉज लाईक हा कॉल आमचा सकाळी 10 वाजता झाला, द बेबी वॉज बॉर्न ॲट 2 o'clock. वाव. So, see, nature has created your bodies for that. And you have to trust your body. That is very, very important. If you just trust your body, if you relax your body, and if you allow it to happen, everything will be taken care of. अमेझिंग. तर डू यू फील की मग डॉक्टर्स आणि बर्थ प्रोफेशनल्स ह्यांनी एकत्र काम करायला पाहिजे? कारण का तसं मला आता हे असं वाटतंय की डिसिजन मेकिंग अवघड आहे, पण ॲट दॅट मोमेंट इफ माय बर्थ प्रोफेशनल अँड इफ माय डॉक्टर आर वर्किंग हँड इन हँड, कारण का डेफिनेटली काय काय असे चॅलेंजेस असतील हॉस्पिटलमध्ये, एखादं एज्युकेटेड जरी कपल असेल की ते काहीतरी असा प्रॉब्लेम फेस करत असतील आणि त्याच मोमेंट असं आपण बोललो, तर मग व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? अगदी माझ्या मनातलं बोललायस की मला आता असं वाटतं की ही वेळ आलेली आहे की चाइल्ड बर्थ एज्युकेटर्स, बर्थ प्रोफेशनल्स अँड दी डॉक्टर्स शुड वर्क हँड इन हँड. कारण काय होतं, जेव्हा कुठलाही डिसिजन घ्यायचा आहे त्या कपलला, तेव्हा जर ते बर्थ प्रोफेशनल आणि डॉक्टर एकत्र काम करत असतील तर इट बिकम्स इझी फॉर द कपल, इट बिकम्स इझी फॉर द डॉक्टर ऑल्सो. म्हणजे त्यांचा जो बर्डन आहे ना तो पण कमी होतो, कारण का ते पण इतके ओव्हरवर्क्ड आहेत की त्यांना आमची जर साथ मिळाली ना तर ह्या सगळ्या गोष्टी छान सोप्या होतील. एक्झॅक्टली. बट आय जस्ट फील दिस वी शुडंट, लाईक आता मी बघते की वॉटर बर्थ सुरू झालेले आहेत. ओके. सो वॉटर बर्थ्स काय असतात जरा एकदा आमच्या व्ह्यूअर्स? सो वॉटर बर्थ्स म्हणजे एक टब असतो आणि त्याच्यात पाणी असतं आणि यू आर गिव्हिंग बर्थ इन वॉटर बेसिकली. ओके. सो you have to basically learn also की how to do water births. आणि पण आता मी जे बघते हॉस्पिटल्समध्ये, दे हॅव जस्ट स्टार्टेड डुईंग इट फॉर मार्केटिंग सेक बट नॉट फॉलोईंग एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिसेस. ओके. सो मगाशी मी म्हणलं असं की बर्थ प्रोफेशनल्स आणि डॉक्टर्स जेव्हा एकत्र येतात किंवा आता डुला त्यांनी सुरू केलेलं आहे, मार्केटिंगसाठी नका सुरू करू. वी हॅव टू मेक शुअर दॅट द मदर फील्स सपोर्टेड अँड रिस्पेक्टेड ड्युरिंग दॅट टाईम. करेक्ट. And if she doesn't feel supported and if she feels that she was not supported very well during labor and birth, then I think we have failed her. करेक्ट. जनरली अशा टर्म्स ऐकतो की नॉर्मल डिलिव्हरी आणि नाहीतर सी सेक्शन, पण आपल्या बोलण्यावरनं आता असा प्रश्न पण पडतो की मग व्हॉट इज नॅचरल चाइल्ड बर्थ अँड व्हॉट इज नॉर्मल डिलिव्हरी, म्हणजे याच्यातला मग एक्झॅक्ट फरक काय असतो? सो फर्स्ट ऑफ ऑल, babies are not pizzas to be delivered. Correct. Babies are born and mothers give birth. Okay. आणि म्हणून आम्ही पेशंट पण म्हणत नाही, तिला आई म्हणतो आम्ही. वी कॉल देम मॉम्स, मदर्स, फादर्स. सो नॅचरल चाइल्ड बर्थ इज विदाउट एनी इंटरव्हेन्शन्स आणि म्हणून आपण त्याला नॅचरल चाइल्ड बर्थ म्हणतो. नॉर्मल डिलिव्हरी इज विथ सम ऑर दी अदर इंटरव्हेन्शन, म्हणून आपण त्याला नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो. ओके. आणि इनफॅक्ट सी सेक्शन इज अ मेडिकल प्रोसेस, करेक्ट. पण आजकाल जेंटल सी सेक्शन पण होतात. ओके. म्हणजे जेंटल सी सेक्शन म्हणजे द मदर इज व्हेरी वेल सपोर्टेड, शी इज व्हेरी वेल इन्फॉर्म ड्युरिंग दिस टाईम. आणि बाकी ज्या प्रॅक्टिसेस आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग असतं किंवा बेबीला इमिजिएटली आफ्टर द सी सेक्शन चेस्टवर ठेवलं जातं. सो विच इज कॉल्ड ॲज दी गोल्डन आवर. द फर्स्ट 1 hour इज कॉल्ड द गोल्डन आवर. बाळाला जर तुम्ही छातीवर ठेवलं आईच्या, तर the baby has an inborn crawling reflex where it can go and crawl to the breast and start suckling. See how beautiful nature has created it, right? So ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी फॉलो होतात ना, ह्याला जेंटल सी सेक्शन म्हणतात. ओके. सो येस, सो दॅट इज ॲक्च्युली द डिफरन्स. अच्छा. आणि नॅचरल चाइल्ड बर्थ म्हणजे आणि इंटरव्हेन्शन जे तुम्ही म्हटले, ते कुठले इंटरव्हेन्शन्स असतात? म्हणजे नॅचरल चाइल्ड बर्थ जे नसतात and normal delivery मध्ये जे असतात, what are the kind of these interventions? So there are a lot of interventions which are done actually in the hospitals. Their first one is like induction, म्हणजे artificially labor start केलं जातं by giving pitocin hormone. Right. So that is one type of induction. Then augmentation म्हणजे water bag artificially rupture केली जाते. Episiotomy मी मगाशी म्हणलं तसं, cut at the vagina.
किंवा IV लावलं जातं, CFM लावलं जातं. CFM इज कंटिन्युअस फिटल मॉनिटर. सो कंटिन्युअसली मॉनिटरवर बाळाचे हार्ट रेट्स घेतले जातात आणि त्याच्यामुळे द मॉम इज कन्फाईन टू बेड. शी इज नॉट एबल टू मूव्ह अराउंड. बट इफ शी इज इन अपराईट पोझिशन्स दॅट इज गोइंग टू हेल्प हर. कारण का पेल्विस ओपन अप होते, सॅक्रम ओपन अप होतं. सो इट्स क्रिएटिंग मोर स्पेस फॉर द बेबी टू डिसेंड डाऊन. राईट. देन ऑगमेंटेशन म्हणजे लेबर स्पीडअप केलं जातं. अकॉर्डिंग टू द प्रोटोकॉल जर ते स्पीडअप होत नसेल तर पिटोसिन देऊन ते स्पीडअप केलं जातं. बट देर आर नॅचरल अल्टरनेटिव्स ऑल्सो टू इट टू स्पीडअप लेबर. सो फर्स्ट वी शुड आय थिंक ट्राय दिस अँड देन इफ नॉट देन वी शुड गो फॉर दी इंटरव्हेन्शन्स. आणि मग फोर्सेप्स व्हॅक्यूम वापरले जातात. आपण व्हॅक्यूम 3 Idiots मध्ये बघितलेलं. 3 Idiots म्हणणार होतो ऑल दिस वाईल. इज दॅट इवन पॉसिबल? ते असंच असतं खरं दाखवलंय? दॅट इज अ लिटल बिट एक्झॅजरेटेड आहे. पण येस, व्हॅक्यूम डिलिव्हरीज होतात, फोर्सेप्स पण होतात. सो बाळाला व्हॅक्यूम लावून बाहेर पुल केलं जातं किंवा फोर्सेप्स लावून चिमटा लावून बाहेर पुल केलं जातं. अँड ऑब्व्हियसली C-sections ऑल्सो हॅपन. सो देर आर लॉट ऑफ इंटरव्हेन्शन्स ॲक्च्युअली विच हॅपन ड्युरिंग लेबर. Right. Amazing. How can one prepare for a smooth postpartum and breastfeeding journey? कारण का आजकाल आपण खूप ऐकतोय की पोस्टपार्टम इज रिअल आणि डेफिनेटली नाव देर आर अ लॉट ऑफ सायकोलॉजिस्ट वर्किंग ऑन इट. देर आर लॉट ऑफ पीपल हू आर इम्पार्टिंग एज्युकेशन इन पोस्टपार्टम आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये पण बेसिकली. तर याच्या बाबतीत काय सांगाल? सो फर्स्ट वी शुड सी की पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा पोस्टपार्टम ब्ल्यूज हे कधी कधी ना बर्थ ट्रॉमामुळे पण होतात. ओके. व्हेरी लेस इज स्पोकन अबाउट दिस बर्थ ट्रॉमा. सो मी मगाशी आणलं तसं इफ ड्युरिंग बर्थ इफ द मदर डझंट फील व्हेरी वेल सपोर्टेड अँड रिस्पेक्टेड दॅट कॅन कॉज ट्रॉमा टू हर, दॅट कॅन कॉज ट्रॉमा टू द बेबी ऑल्सो. आणि ज्याच्यामुळे कधी कधी ब्रेस्ट फिडिंगमध्ये पण इश्यूज येतात. द मदर समटाइम्स फील्स लाईक निग्लेक्टिंग द बेबी. ती रडत असते आणि आपल्याकडे काय म्हणतात की हा असंच होतं मग पोस्टपार्टम मध्ये. पण नाही, तसं नाही झालं पाहिजे. सो ती कधी कधी जस्ट चिडचिड करेल. सो अशा बऱ्याच गोष्टी होतात. सो वन आय थिंक शुड प्रिपेअर देमसेल्स फॉर दी बर्थ प्रोसेस अँड यू अंडरस्टँड वॉट हॅपन्स इन दी पोस्टपार्टम पिरियड. सो दॅट विल इनफॅक्ट, कारण की वेन द मदर इज हॅपी द बेबी इज गोइंग टू बी हॅपी. आणि आपल्याकडे काय होतं, बाळ आल्यानंतर सगळं लक्ष बाळाकडे देतात पण आईकडे कोणी लक्ष देतच नाही. सो आईकडे जास्त लक्ष म्हणजे दोघांकडे दिलं पाहिजे पण आईकडे पण तेवढं लक्ष द्या. म्हणजे इफ शी इज हॅपी देन द बेबी विल बी हॅपी. आणि ब्रेस्ट फिडिंगचं जर तू म्हटलास तर ब्रेस्ट फिडिंगचे बरेच चॅलेंजेस येतात आजकाल लोकांना. बिकॉज ऑफ फर्स्ट ऑफ ऑल बिकॉज ऑफ दी इंटरव्हेन्शन्स ऑल्सो ब्रेस्ट फिडिंगचे चॅलेंजेस येतात. किंवा कधी कधी असं पण होतं की पूर्वीच्या काळी काय होतं की आपण बघायचो आपल्या घरी बायका म्हणजे आपली आई असायची ती ब्रेस्ट फीड करायची किंवा आत्या मावशा बहिणी यांना आपण घरी ब्रेस्ट फीड करताना बघायचो. पण आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहिल्यामुळे आपण बघतच नाहीये या लोकांना ब्रेस्ट फीड करायला. सो कशा पोझिशन मध्ये घ्यायचं, लॅच करेक्ट लॅच काय आहे, किती वेळ बाळाला ब्रेस्ट फीड करायचा. कारण काय तुमचा गायनॅक तुम्हाला कधीतरी एक सांगत असतात, OBGYNs म्हणजे एक सांगत असतात, पीडियाट्रिशियन्स तुम्हाला सांगतात, मग लॅक्टेशन काउन्सिलर्स हॉस्पिटल्समध्ये असतात, ते 5 मिनिटं येतात आणि लॅक्टेशन काउन्सिलिंग करतात. So if you learn about this in pregnancy itself, then you are very well prepared about it. And if you face challenges later on, then you see a lactation counselor, and it's always better if you know your lactation counselor from before. Correct. मी लॅक्टेशन काउन्सलर म्हणून काम करते तेव्हा आय टेक देम थ्रू दी बर्थ प्रोसेस. आय हेल्प देम टू हील फ्रॉम दी ट्रॉमा विच दे हॅड ड्युरिंग दी बर्थ. सो बिकॉज दॅट इज ऑल्सो वन थिंग विच इज गोइंग टू हेल्प देम ड्युरिंग दी ब्रेस्ट फीडिंग प्रोसेस. राईट. मी असं काय ऐकलंय की खूप असं डायटरी आणि बिहेवियरल रेस्ट्रिक्शन्स पण असतात पोस्ट बर्थ. तर इज दॅट रिअली नेसेसरी का काय, म्हणजे इन टर्म्स ऑफ मदर अँड द चाइल्ड? या सो you should always have a healthy diet in the postpartum period. जसं तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये हेल्दी डाएट फॉलो करताय तसं पोस्टपार्टम पिरियडमध्ये पण एक हेल्दी डाएट फॉलो केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला मी काही ट्रेडिशन्समध्ये बघते की दूध पी, ताक पी, दही खा, पनीर खा, म्हणजे सगळे पांढरे पदार्थ खा म्हणजे दूध येईल जास्त.
पण ऑब्विसली देर इज नो एव्हिडन्स ऑन दिस, आणि नो प्रोडक्ट कॅन हेल्प टू इन्क्रीज द मिल्क फ्लो. सो दॅट इज वन थिंग की म्हणजे फॉलो नाही केलं पाहिजे. आणि काय काय वेळेला मी ही गोष्ट बघते की घरी रगडा पॅटीस केलंय आणि पण माझी आई म्हणते नको रगडा पॅटीस नको खाऊ, नाही तर बाळाला गॅस होती. अच्छा. एक वेळ तुम्ही जर खाल्लं, एकदा रगडा पॅटीस खाऊन बाळाला लगेच गॅस होणार नाही, पण तुम्ही जर त्याचा अतिरेक करत असणार आहात तर डेफिनेटली होणार. मी मगाशी म्हणलं तसंच की यू टेक केअर ऑफ द मॉम. इफ यू फील लाईक यू हॅव दॅट क्रेविंग टू ईट इट, बट तुम्ही त्याचा अतिरेक करू नका. बरोबर. सो ही एक काळजी घेतली पाहिजे आपण. ओके. आणि ब्रेस्ट मिल्क यायला मी सांगते, एक मंत्र सांगते नेहमी मी त्यांना. दॅट मंत्र इज मोर सकलिंग मोर मिल्क, लेस सकलिंग लेस मिल्क, नो सकलिंग नो मिल्क. बाळ आणि जास्त जेवढं सकल करणार आहे तेवढं जास्त दूध प्रोडक्शन होणार आहे तुमच्या बॉडीमध्ये. डिमांड अँड सप्लाय. जर लेस सकल केलं बाळाने तर कमी दूध फॉर्म होणार आहे, आणि अजिबातच सकलिंग केलं नाही तर दूध बाहेर येणार नाही. ओके. आणि मग त्यासाठी काय कन्सल्टेशन्स असतात का, काय ते बाळाचंच नीड तेवढी कमी आहे त्यामुळे सकलिंग लेस, और हाऊ इट इज? या सो येस, आपण काउन्सिलिंग सेशन्स घेतो त्यांचे, आणि मी जवळजवळ 1-1.5 तास देते ह्याला. आणि डिपेंडिंग अपॉन दी केस आपण काउन्सिलिंग सेशन्स घेतो की बाळाचे किती फिडिंग्स होत आहेत, किती वेळा बाळाला शू होते, किती वेळा बाळाला शी होते, हाऊ इज द बेबी रिॲक्टिंग, बाळाला गॅसेस होत आहेत का. आपण ह्या सगळ्यावर काउन्सिलिंग सेशन घेतो त्यांचं. सो इट डिपेंड्स केस टू केस. ओके. तसेही आता जसं आपण बघितलं की पूर्वीच्या काळात पण आणि आत्ताच्या काळातही तसेही चाइल्ड बर्थ्स होत आहेत नॉर्मली, सी सेक्शन. पण जेव्हा आपण नॉर्मल किंवा नॅचरल चाइल्ड बर्थ म्हणतो तेव्हा तुम्ही काय असे कल्चरल प्रेफरन्सेस बघितलेत की ज्याच्यानी डिलिव्हरीवर किंवा त्यांच्या पेरेंट्सच्या प्रेफरन्सवर इम्पॅक्ट झालेला आहे? हो. आता माझ्याकडे फॉरेनर्स पण येतात चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस घ्यायला. तर मी नेहमी हा डिफरन्स एक बघते आपल्या इंडियन पेरेंट्समध्ये आणि फॉरेनर पेरेंट्समध्ये की ते नेहमी स्वतःसाठी डिसिजन घेतात. ते त्यांचा डिसिजन दुसऱ्यावर थोपवत नाहीत, आणि त्यांचे पण जे पेरेंट्स आहेत किंवा त्यांचे पण जे पार्टनर्स आहेत ते पण त्यांच्यासाठी डिसिजन घेत नाहीत, ते स्वतः डिसिजन घेतात. सो अ मदर शुड मेक अ चॉईस वेदर शी वॉन्ट्स अ सी सेक्शन, वेदर शी वॉन्ट्स अ नॅचरल बर्थ और व्हॉट एव्हर. बरोबर. राईट. सो पण आपल्या इंडियन सोसायटीमध्ये काय होतं तर पेरेंट्स ऑलवेज टेक द डिसिजन फॉर दॅट वुमन. किंवा तुला कळतच नाही, ही तुझी पहिलीच वेळ आहे, सो आम्हाला जास्त कळतं, किंवा तू कशाला रिस्क घेतेस, डॉक्टरना जास्त कळतं, सो तू कशाला ह्या सगळ्या गोष्टी. किंवा चाइल्ड बर्थ एज्युकेशनला पण लोक कधी कधी येत नाहीत, कारण काय कशाला शिकायचंय, डॉक्टरांना माहिती आहे ना काय करायचंय ते असं. तर हा एक कल्चरल डिफरन्स मी खूप बघितलेला आहे, आणि दॅट आय फील की आपण वेस्टर्न कल्चरकडनं घेतलं पाहिजे, कारण का आपण वेस्टर्न कल्चर खूप आता आपण फॉलो करतो सगळ्याच गोष्टी, पण मग हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आपण वेस्टर्न कल्चरमधनं घेतला पाहिजे, टू टेक अप दी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअरसेल्फ. ॲब्सोल्युटली. कारण का चाइल्ड बर्थ तसंही म्हणजे आपण एवढं लाईटली घेण्यासारखं हे वाटत नाही मला, कारण का पण डोंट यू थिंक नाव इन लाईक ॲटलिस्ट पुण्यासारख्या शहरात किंवा मुंबईमध्ये पीपल आर मोर अवेअर अबाउट दिस वन्स दे आर. कारण का काय होतं आहे की एकतर आता लोकांचे लेट मॅरेजेस व्हायला लागले अँड लेट मॅरेजेस होत आहेत म्हणून मग लेट प्रेग्नन्सीज पण व्हायला लागले. सो देन पीपल आर चुझिंग द टाईम की आता बाबा हां हे आता बघ वी विल डू इट. सो मग जे लेट प्रेग्नन्सीज होतात फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये असं काय आहे की त्यामध्ये प्रमाण ऑफ सी सेक्शन जास्ती आहे किंवा नॅचरल बर्थ कमी आहे, किंवा काय काय लोक मॅरेजकडे आफ्टर दे डोंट इवन प्लॅन फॉर किड्स. तर व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? सो पहिली गोष्ट, एज डझंट मॅटर whether you want to go for a vaginal birth or whether you want to go for a C-section. माझ्याकडे एक क्लायंट होती, तर शी चोज मी ॲज अ डूला, आणि तिने मला पहिल्यांदाच सांगितलं की मला तू डूला हवी आहेस आणि माझं C-section होणार आहे बिकॉज आय एम 40 years old. सो
पण मग मी तिला म्हटलं की बट लाईक म्हणजे हॅज युअर डॉक्टर नॉट सेट दॅट वी कॅन ट्राय फॉर अ नॅचरल बर्थ. ती म्हटली या बट देर आर सम अदर डॉक्टर्स ऑल्सो विच आय हॅव रेफर्ड टू अँड दे आर सेइंग नो नो यू हॅव टू गो फॉर अ सी सेक्शन. आणि जेव्हा तिने चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस घेतले तेव्हा शी गॉट प्रिपेअर्ड फॉर इट, हर पार्टनर वॉज प्रिपेअर्ड फॉर इट अँड यू वोंट बिलीव्ह शी हॅड अ नॅचरल बर्थ. ओके सो ती सी सेक्शन म्हणून माझ्याकडे आली होती बट एंडेड अप हॅव्हिंग अ नॅचरल बर्थ. राईट. सो वय हे नाही आहे की ज्याच्यामुळे की वयामुळे हे सी सेक्शन केलं पाहिजे का. आणि अवेअरनेस हा आता वाढायला लागलेला आहे. आपल्याकडे केवढे ॲक्टर्स आहेत बॉलिवूडमध्ये पण की जे डूला प्रिफर करतात किंवा जे चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस करतात आणि ते पण आजकाल खूप अवेअरनेस क्रिएट करतायत ह्या सगळ्या बाबतीत. पुण्या मुंबईमध्ये हा अवेअरनेस आहे. इनफॅक्ट माझ्याकडे सातारा, कोल्हापूर, सांगली इकडनं पण लोक येऊन क्लासेस करतात, म्हणजे इन पर्सन क्लासेस करतात, ऑनलाईन पण मी म्हणत नाही. आणि जे फिअर आहे ना, तर हे फिअर कुठनं येत आहे पहिलं आपण हे बघितलं गेलं पाहिजे की सी हॅव्हिंग अ बेबी ऑर नॉट इज युअर चॉईस. ओके, पण जस्ट बिकॉज आय हॅव द फिअर ऑफ दी बर्थ एक्सपिरियन्स आणि म्हणून आय डोंट वॉन्ट टू गेट प्रेग्नेंट हे नसलं पाहिजे. सो इफ यू आर हॅव्हिंग दॅट फिअर यू शुड वर्क ऑन इट. There are various ways you can work on it. You can take counseling sessions, you can work on your body, you can do meditations. There are so many things which you can do. So yeah, so that is the first thing, like you should work on your fear and then plan a pregnancy if you want to. राईट. नाही ॲब्सल्युटली. कारण का आय थिंक फिअरला जाण्याआधीच लोकांना असं वाटत असतं की हा मी हे ऐकलंय, हे पेनफुल आहे, हे नको. मग त्यांना असं वाटतं बहुतेक सी सेक्शन लेस पेनफुल आहे. तर याच्यामधला एक फरक सांगाल इन द पेन, लाईक फॉर एक्झाम्पल वॉट सी सेक्शन नंतरचे जे हे असतं काय बरं, द ड्युरेशन इन द हॉस्पिटल आणि त्याच्यावर जे प्रोसिजर्स असतात आणि नॅचरल बर्थ प्रोसिजर. जसं आता आई वगैरे पण म्हणायचं आम्ही एका दिवसातच घरी आलो पूर्वी. तर आजींच्या काळ, आपल्या सगळ्यांच्या आजींच्या काळात तर वेगळाच होता. म्हणजे त्यांना बहुतेक मला माहिती पण नाही की त्यांना पोस्टपार्टम डिप्रेशन वगैरे काय माहिती होतं. बट सो हाऊ हॅज दिस चेंज्ड ऑर व्हॉट इज द प्रोसिजर according to you? So C-section is a medical event. बऱ्याच लोकांना म्हणजे मी ऐकते आजकाल असं म्हणतात की बरं ना सी सेक्शन करून टाका, एक नॉर्मल कट, एक कट होईल. But there is not one single cut. There are 7 layers which are cut. Okay. So it's a medical procedure. Okay, and it should be done only when it is necessary. And नॅचरल चाइल्ड बर्थ साठी मी म्हणलं मगाशी तसं यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर दॅट. सो इफ यू हॅव अ वजायनल बर्थ depending upon the mom's condition and depending upon the baby, so if everything is fine, if it was a natural birth without interventions, mother is doing well, baby is doing well, तर कधी कधी संध्याकाळी म्हणजे सकाळी जर बर्थ झालं असेल तर संध्याकाळी पण सोडतात. ओके, किंवा एका दिवसात पण सोडतात. पण सी सेक्शनमध्ये तुम्हाला किमान 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. बिकॉज लाईक आय सेड इट्स अ मेडिकल प्रोसिजर. आणि मी जेव्हा 13 वर्षापूर्वी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये काम करत होते तर हेच माझं खरं इन्स्पिरेशन होतं. कारण काय मलाही तेव्हा वाटायचं की सी सेक्शन म्हणजे काय, सी सेक्शन मॉम्स आरामात बसलेल्या असतील किंवा व्यवस्थित फीड करत असेल बेबी, आणि ज्या हु हॅव गॉन थ्रू दी वजायनल बर्थ त्यांचा लेबरमध्ये इतके तास होते, त्या केवढ्या टायर्ड असतील आणि हे सगळं. पण मी जेव्हा रूममध्ये जायचे त्यांच्या आणि मी बघायचे तर ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली होती त्या व्यवस्थित बेबीला घेऊन ब्रेस्ट फीड करायच्या, अगदी छान रिलॅक्स असायच्या. पण ज्या सी सेक्शन मॉम्स असायच्या त्या लाईंग पोझिशनमध्ये असायच्या, देवर नॉट एबल टू ब्रेस्ट फीड देअर बेबीज. सो ह्या गोष्टी, हा डिफरन्स मी बघितला आणि दॅट इनफॅक्ट वॉज माय इन्स्पिरेशन टू स्टार्ट चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस ऑल्सो. ओके. आता कधी कधी आपण म्हणतो की ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस ऑफ प्रेग्नन्सी आणि पोस्टपार्टम हे ऑफन एकमेकांना क्लॅश होतात. तर कसं याच्यामधला बॅलन्स मेंटेन करावा? सो पोस्टपार्टममध्ये बऱ्याच ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस आहेत आपल्याकडे. जसं तुला माहिती असेल आपण सूतक आणि सोयर असं म्हणतो. सोयरचा अर्थ की तुमचं एकदा बाळपण झाल्यानंतर 40 दिवस तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही जायचं नाही किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सनी जायचं नाही आणि तुमच्या रिलेटिव्हजनी किंवा दुसऱ्या लोकांनी पण घरी यायचं नाही. हे पूर्वी आधी प्रथा पाळली जायची.
ऍक्च्युली ही प्रॅक्टिस खूप चांगली आहे. ओके. पण आता काय झालेलं आहे की पहिल्याच दिवशी सगळे रिलेटिव्ह बाळाला बघायला येतात Correct. हॉस्पिटलमध्ये, Correct. आणि ती आई एवढ्या त्या प्रोसेसमधनं गेलेली असते आणि तिला असं तिला टाइम हवाय टू अंडरस्टँड हर बॉडी, टू अंडरस्टँड हाव हर बेबीज पॅटर्न्स अँड एव्हरीथिंग. सो हे जे 40 दिवस लागतात ह्याचा अर्थ काय की जे युट्रस असतं इट इज अ साईज ऑफ अन ऑरेंज, अँड वन्स यू बिकम फुल टर्म इट बिकम साईज ऑफ अन वॉटरमेलन. सो ते श्रिंक बॅक व्हायला किमान 45 डेज लागतात. आणि म्हणून ही प्रॅक्टिस होती, आणि प्लस तेव्हा इन्फेक्शन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पण व्हायच्या, आणि म्हणून ही प्रॅक्टिस होती. आता काय झालंय की आता पण आपल्याकडे हे पाळलं जातं की 3 महिने तू कुठेही जायचं नाहीस, काही करायचं नाहीस. पण माझं म्हणणं असं आहे की जर तिला एक वॉक घेऊन यायचा असेल खाली, तर ती का नाही घेऊ शकत? तिला जर तिच्या नवऱ्याबरोबर डेटवर जायचं असेल अँड बेबीला घरी सांभाळायला आई वडील आहेत किंवा कोणी आहेत, तर ती का नाही जाऊ शकत? सो कारण की ह्याच्याने काय होणार आहे, देर विल बी लेस स्ट्रेस हार्मोन्स विच विल बी रिलीज इन अवर बॉडी अँड मोर ब्रेस्ट फीडिंग हार्मोन्स विल बी रिलीज विच विल हेल्प हर इन हर ब्रेस्ट फीडिंग जर्नी, अँड इट विल हेल्प हर टू रिड्यूस द पोस्टपार्टम डिप्रेशन साइन्स अँड सिम्पटम्स एज वेल. ओके ओके ओके. आजकाल हेल्थ सेक्टरमध्ये ज्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट होत आहेत, तर हाऊ हॅज दॅट ब्रॉट अ चेंज इन द प्रेग्नन्सी आणि म्हणजे प्रेग्नन्सी केअर आणि बर्थिंग प्रोसेसमध्ये, तर त्याच्या बाबतीत काही युअर व्ह्यूज जर तुमच्या असतील तर प्लीज कॅन यू शेअर. सो आजकाल आपण अल्ट्रासाउंड्स करतो, पण sometimes it happens that even for low risk pregnancies also we are doing too many ultrasounds, and there is research on this that जर तुम्ही जास्त जेवढे आपण अल्ट्रासाउंड करतोय त्याच्यानी सी सेक्शनचा रेट पण वाढतो. ओके. सो US मध्ये जर बघितलं गेलं तर हार्डली 3 अल्ट्रासाउंड होतात, किंवा आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण 3 अल्ट्रासाउंड होतात. सो ते गरजेचं आहे, कारण काय का जेव्हा बेबीचा हार्ट रेट पहिल्यांदा कन्सेप्शन होतं तेव्हा तुम्हाला हार्ट रेट चेक करण्यासाठी, नंतर काही डिफॉर्मिटीज आहेत का वगैरे हे चेक करण्यासाठी ॲन्युअली स्कॅन केला जातो, हे गरजेचं असतं, नंतर बाळाची ग्रोथ बघण्यासाठी. पण हे वारंवार जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामुळे खूप जास्त त्या आईला स्ट्रेस होतो त्या गोष्टीचा पण, आणि दी स्ट्रेस हार्मोन्स मुळे द लेबर डझंट स्टार्ट. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड. आणि काय झालंय की आपण सगळ्या गोष्टी ना ऑनलाईन करायला लागलेलो आहे. आजकाल ऑनलाईन शॉपिंग पण करायला लागलेलो आहे आपण. पण ह्याच्यामुळे काय झालंय ना, आपण आपले सेन्सेस वापरणं बंद केलेलं आहे. की हा फक्त माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, ह्याच्यावर काही रिसर्च नाही आहे, पण मला असं वाटतं की जेव्हा आपण कुठलाही एक प्रोडक्ट बाय करायला जातो तेव्हा आपण ते फील करतो, त्याचा एक आपल्याला वास येतो, आपल्याला कळतं की हा कलर आपल्याला आवडतोय का नाही आवडतोय, किंवा हे किंवा मला फॉर एक्झाम्पल एक बॉटल घ्यायची तर मला ही माझ्या हातात व्यवस्थित फिट होतीये का नाही होते. पण ऑनलाईन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण मागवतो, नाही आवडलं तर आपण रिटर्न करतो. बट आणि किंवा आपण नेचरमध्ये पण जात नाही, वी आर नॉट फिलिंग द नेचर ऑल्सो. सो आपण सेन्सेस जे आपले आहेत ना ते बंद केलेत वापरणं, आणि बिकॉज ऑफ दॅट वी आर नॉट एबल टू लिसन टू अवर इनर व्हॉइस. राईट. So this is again, I think, very important because the childbirth process cannot be reversible. राईट राईट. ॲब्सल्युटली. पण जसं आपण म्हणलं की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स, तर व्हॉट इज द फ्युचर ऑफ चाइल्ड बर्थ, असं एक मला क्वेश्चन आला आहे की व्हॉट विल बी एक्सपेक्टिंग, म्हणजे आत्ता जसं आहे तसं, म्हणजे इज देअर लाईक AI कमिंग इन आणि असं सगळं आजकाल होतं आहे. सो त्याच्यात काही इन्साईट आहे? I think childbirth is a very natural process and it should happen that way itself. Okay. So you prepare yourself for it, and the nature has given you such a wonderful gift. Appreciate it and bring the baby into this world with a open heart and prepare yourself for all these things. Okay. Apart from the childbirth education classes,
तुम्ही अशा काही इनिशिएटिव्स घेतात की फॉर कम्युनिटी बिल्डिंग ऑर फॉर अवेअरनेस पर्स्पेक्टिव्ह ज्याच्याने जर टियर 1मध्ये पण आणि टियर 2 टियर 3मध्ये पण लोकांना एक अवेअरनेस येईल. कारण का आपण असं बघतो की गावाकडे वगैरे किंवा अशा छोट्या ह्याच्यात त्यांच्या इकडे सगळं अजूनही तसंच नॉर्मल चाललंय किंवा नाही चाललंय वी डोंट नो. पण त्यासाठी काय इनिशिएटिव्स वगैरे एखाद्याने घ्यावा किंवा तुम्ही काय घेतायत? सो अवेअरनेस एक तर वाढवण्यासाठी आय वुड लाईक टू इनफॅक्ट गो अँड स्पीक टू दी मेडिकल स्टाफ अबाउट इट. आणि मी पूर्वी केलेलं आहे ह्या गोष्टी. आणि जेव्हा मी या गोष्टींबद्दल बोलली आहे त्यांच्याशी तेव्हा त्यांना पण रिअलाईज झाल्यात गोष्टी की हो इट इज सच अ इझी प्रोसेस, वी आर जस्ट मेकिंग इट टू कॉम्प्लिकेटेड. सो आपण हॉस्पिटल्समध्ये वगैरे अवेअरनेस हा वाढवू शकतो बाय टेकिंग लेक्चर्स or by conducting courses or trainings. And in at Eternal Bliss we have women's circle as well. Okay. Women's circle, so you might be in any phase. You might be pregnant, not pregnant, or you might be menopausal, or you might be menstruating, you might be 16 or 60. So तुम्ही कुठल्याही फेजमध्ये ह्या विमेन सर्कलला येऊ शकता. आणि we try बेसिकली काय होतं ना, लोकांना असं वाटतं विमेन वेन दे कम टुगेदर जस्ट फॉर गॉसिप. बट विमेन ॲक्च्युली वेन दे कम टुगेदर दे हॅव दी energy to heal each other, to support each other as well. So that is how I do, like I conduct the women's circle आणि तसा मी अवेअरनेस स्प्रेड करत असते. अमेझिंग. जे आता तुमच्याकडे जे मदर्स येतात किंवा पेरेंट्स किंवा कपल्स येतात त्यांच्या मनात कशा जनरल काय मिथ्स असतात की त्यांना असं वाटत असतं की अरे बाबा हे असं होतं आणि देन दे अंडरस्टँड की अरे नाही हे असं नाही हे सोपं आहे. तसं सगळ्यात कॉमन क्वेरीज किंवा कॉमन क्वेश्चन्स काय असतात? ओके, की पहिली गोष्ट त्यांना लेबरच्या बाबतीत असं वाटतं की झोपून राहिलं पाहिजे. कारण का आपण टीव्ही सिरियल्समध्ये सगळीकडे बघत असतो की ती मॉम इज इन द लाईंग पोझिशन. सो त्यांना पहिलं हे वाटतं की तुम्ही झोपलं पाहिजे आणि यू शुड बी इन लाईंग पोझिशन. पण ॲक्च्युली यू शुड नॉट बी डुईंग दॅट. यू शुड बी इन अपराईट पोझिशन्स बिकॉज लाईक आय मेन्शन पेल्विस ओपन अप होतं, सॅक्रम ओपन अप होतं. सो इट क्रिएट्स मोर स्पेस फॉर द बेबी टू डिसेंड डाऊन. सो दॅट इज वन थिंग विच मदर्स फील अँड विच द फॅमिली मेंबर्स ऑल्सो फील. किंवा कधी कधी पोटाचा साईज पण असं वाटतो की हा पोटाचा साईज असा असेल तर मुलगा असेल किंवा हा असा असेल तर मुलगी असेल. पण असं काहीही नसतं. एव्हरी बॉडी इज डिफरंट. सो पोटाच्या साईजवरून आपल्याला मुलगा आहे का मुलगी आहे हे कळत नाही. सो या दॅट इज वन मिथ अँड देर आर मेनी अदर मिथ्स ॲक्च्युली. maybe next time I can share more. ॲब्सोल्युटली. जे आता काय कपल्स जे IVF वगैरे करतात तर त्या प्रोसिजरमध्ये पण तुमचं म्हणजे कन्सल्टेशन असतं त्यांना, त्या पेरेंट्सना पण? कारण का असं काही त्याला काही हे नाही IVF also after 3 months it is like considered as a normal pregnancy. And I have IVF couples who have delivered vaginally. So there is no harm. Even if it's an IVF you can still go through vaginal birth. ओके. असं जनरली म्हणलं जातं की जेव्हा आपण मूवीजमध्ये बघतो किंवा सिरियल्समध्ये जे पण लेबर पेन दाखवतात, ठीक आहे, ड्युरिंग द 9 months ऑर ड्युरिंग द डिलिव्हरी, तर हाव ऑन 1 on 10 हाव द स्केल इज? कारण का काय की लोक घाबरतात बेसिकली नॉर्मल डिलिव्हरी, त्यांना वाटतं अरे खूप पेनफुल आहे, मग त्यापेक्षा आपण सी सेक्शन करू. सो हाव म्हणजे त्याच्यातलं काय डिफरन्स आहे एक्झॅक्ट, हाऊ पेनफुल इट इज? कारण का फॉर अ पर्सन टू मेक अ साऊंड इन्फॉर्म डिसिजन, आणि खरंच का असं आहे की सी सेक्शन केल्यामुळे पेन कमी होतं, असं काही त्याचं रिलेव्हन्स आहे का? सो लेबर कॅन बी अ स्मूथ प्रोसेस फर्स्ट ऑफ ऑल. सो काय होतं की सोसायटीमधनं आपण जेव्हा ऐकतो की लेबरमध्ये पेन होतं, आपलं परसेप्शन पण तसं होतं की लेबरमध्ये पेन होणार आहे, अँड वी डिसाईड टू गो फॉर पेनलेस लेबर, दॅट इज एपिड्युरल. सो इफ दॅट्स युअर चॉईस वेदर यू वॉन्ट टू गो फॉर इट ऑर नॉट, बट यू कॅन मॅनेज लेबर नॅचरली ॲज वेल. So for that you first have to learn about labor. So that is what I teach them in my childbirth education classes, that how is the process. कारण का जेव्हा तुम्हाला त्याची प्रोसेस कळते की लेबर कसं असतं, काय असतं, हाऊ कॅन यू मॅनेज
इट नॅचरली, काय रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात, तेव्हा तुम्ही ते नॅचरली मॅनेज करू शकता. अँड देन यू प्रॅक्टिस इट ऑल्सो ॲट होम. म्हणजे नुसतं चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेसला आलं म्हणजे नाव एम गोना हॅव अ नॅचरल चाइल्ड बर्थ असं नाही आहे. आपण फॉर एक्झाम्पल आपण 10वीचा पेपर जेव्हा देतो तेव्हा आपण आधी शाळेत शिकतो, घरी येऊन होमवर्क करतो, रिव्हिजन करतो, अँझायटी असते आपल्याला, पण स्टील वी नो की आपण पास होणार आहोत किंवा 70, 80, 90% जे काय आहेत ते पडणार आहेत, राईट. सो यू हॅव टू प्रॅक्टिस ऑल दोज थिंग्स ऑल्सो ॲट होम. Also, there is a fear, tension, pain cycle in labor which happens. Fear, tension, pain cycle म्हणजे जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती असते तेव्हा we tend to tense up our muscles. ओके. आणि once we tense up our muscles, the pain increases. सो जेव्हा त्या आईला कुठलाही फिअर असेल लेबरच्या बाबतीत, किंवा तिला माहितीच नाही आहे लेबर म्हणजे काय एक्सपेक्ट करायचं, किंवा तिला तिच्या डॉक्टरची भीती वाटते, किंवा हॉस्पिटलची भीती वाटते, किंवा त्या प्रोसेसची भीती वाटते, किंवा तिला असं वाटतं की माझे फॅमिली मेंबर्स मला सपोर्ट करणार आहेत का नाही, तर त्यावेळेला शी इज टेन्सिंग अप हर मसल्स. अँड व्हॉट हॅपन्स इज वेन द बेबी इज ट्राईंग टू कम आउट, तर हे मसल्स टेन्स अप झाल्यामुळे ते बाळाला इट्स बेसिकली इट इज नॉट हेल्पिंग द बेबी टू कम आउट. ओके. सो जेव्हा सो शी नीड्स टू रिलॅक्स. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की यू नीड टू ट्रस्ट युअर बॉडी, then you relax your muscles, and then you allow the baby to come out. So fearless is equal to painless. आणि मी सगळ्यांना नेहमी एक पेन ॲक्रोनिम देते की पेन ॲक्रोनिम स्टँड्स फॉर, P stands for a purpose. For some purpose you are having this pain, and for a very good purpose you are having this pain. उगाचच आपल्याला हे पेन होत नाहीये. बरोबर आहे. A stands for anticipate. You can anticipate this pain. I stands for intermittent. That is the best secret which nobody tells us, की it is going to be intermittent. It is not a continuous pain. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की ही 24 तास लेबरमध्ये होती, ह्याचा अर्थ ती 24 तास पेनमध्ये होती असं नसतं. सो पण त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये शिकवते ते काय असतं. अँड अबाव ऑल, N stands for normal. It's a normal pain. माझ्याकडे एक माझी क्लायंट होती. सो शी सेड की जेव्हा जेव्हा मी विचार करत होते की मला खूप पेन होतं आणि मी एपिड्युरल घेऊ का, तेव्हा मी हे पेन ॲक्रोनिम आठवत होते. अँड दॅट हेल्प मी टू मॅनेज माय लेबर. ओके. अँड दॅट इज हाऊ शी डिडंट गो फॉर एपिड्युरल ऑल्सो, अँड शी हॅड अ व्हेरी ब्युटिफुल बर्थ एक्सपिरियन्स. अमेझिंग, अमेझिंग. आता तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा कपल्स येतात तर त्यांचे वेगवेगळे बॅकग्राऊंड्स असतात, वेगळे फॅमिली प्रेशर्स असतात, वेगवेगळे फॅमिली स्ट्रक्चर असतं सगळं, आणि मग त्याच्यात तुम्ही इन्क्लुझिव्हिटी अशी कशी ठेवतात की नाही बाबा त्यांना कम्फर्टेबल करणं, किंवा द काइंड ऑफ चॅलेंजेस ऑर द माइंडसेट्स दे हॅव. कारण का तुमचा जॉब हा मोर ऑफ अ सायकोलॉजिकल आहे, कारण का यू हॅव टू मेक देम अंडरस्टँड फर्स्ट अँड देन ईज देम इन टू द प्रोसेस. तर मग हाऊ डू यू टेक केअर ऑफ दिस थिंग्स? सो आपल्याकडे ग्रुप क्लासेस असतात आणि पर्सनलाइज क्लासेस पण असतात. सो ज्यांना ऑप्ट करायचं आहे ग्रुप क्लासेसला, जे कम्फर्टेबल आहेत ग्रुप क्लासेसला, ते ग्रुप क्लासेसला येतात. पण काही लोकांना असं कधी कधी त्यांचा टायमिंग मॅच होत नाही म्हणून पर्सनलाइज क्लासेस हवे असतात, किंवा त्यांचे काही स्पेसिफिक कन्सर्न्स असतात आणि म्हणून पण त्यांना पर्सनलाइज क्लासेस करायचे असतात. सो मग मी त्यावेळेला त्यांना पर्सनलाइज क्लासेसला घ्यायला सांगते जर त्यांचे काही स्पेसिफिक कन्सर्न्स असतील. आणि कधी कधी असंही होतं की पेरेंट्स त्यांचे एक म्हणत असतात आणि त्यांचा चॉईस वेगळा असतो. सो मी त्यावेळेला सांगते की सगळ्या फॅमिली मेंबर्सला आणा आणि सगळ्यांना चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस तुम्ही घ्यायला सांगा. एकदा माझ्याकडे एक अख्ख्या फॅमिलीनी चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लास अटेंड केला. म्हणजे द मॉम, हर पार्टनर, हर मदर अँड हर फादर ॲज वेल. सो आय थिंक चाइल्ड बर्थ एज्युकेशन घेऊन तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग होता आणि खूप जास्त इन्फॉर्म्ड होता. माझ्याकडे अजून एक कपल होतं. तर पहिली फक्त मदर येत होती क्लासेसला, अँड आय आस्क्ड लाईक वाय युअर पार्टनर इज नॉट कमिंग, अँड शी सेड त्याला हॉस्पिटल फोबिया आहे. तर म्हटलं ओके, बट यू कॅन आस्क हिम टू कम फॉर दी सेकंड क्लास, विल सी. तर त्याला नाही वाटलं तर इट्स ओके, आय एम ओके विथ इट. तिने सेकंड क्लासला त्याला आणलं आणि वी स्टार्टेड डुईंग द क्लासेस. वेन आय वॉज स्पीकिंग अबाउट सम थिंग्स ही स्टार्टेड फीलिंग थोडं डिझी बिकॉज ही हॅड दॅट हॉस्पिटल फोबिया.
मग तो खाली गेला, त्यांनी चक्कर मारली. सो वी आर व्हेरी फ्लेक्झिबल विथ आर क्लासेस बेसिकली. आम्ही खूप असे रिजिड नाही की हेच 2 तासाचा क्लास आहे, तो 2 तासात एक्झॅक्टली तो संपायचा आहे, असं नाहीये. वी आर व्हेरी फ्लेक्झिबल विथ इट. आणि त्याच्यानंतर यू वोंट बिलीव्ह, त्यांनी सगळे क्लासेस अटेंड केलेच, बट ही वॉज प्रेझेंट विथ द मॉम ड्युरिंग द बर्थ प्रोसेस. वाव, नाही दॅट्स रिअली अमेझिंग. कारण का नेक्स्ट प्रश्न तोच आहे की जसं आपल्याला शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन सांगितलं जातं आहे, आता कॉलेजेसमध्ये. सो डू यू थिंक इन द एज्युकेशन ह्याच्यात की चाइल्ड बर्थ हे इंट्रोड्यूस करायला पाहिजे? कारण आय थिंक इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. कारण का इवन मी thanks to this podcast I started studying about this because you know obviously we need to be sure. Right. But असं जर गेलं, unless and until I am going to be a parent किंवा person is going to be expecting a child, तेव्हाच आपण याच्याशी आपला संबंध येतो. तर हाऊ इम्पॉर्टंट तुम्हाला असं वाटतं की हे असायला पाहिजे आपल्या एज्युकेशनचं? परत अगदी म्हणे त्याच्या मनातलाच बोललायस तू की मी स्कूल्समध्ये पण सांगेन की हा चाइल्ड बर्थ एज्युकेशनचा टॉपिक तुम्ही घेतला पाहिजे. आणि म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच शिकता की हाऊ इझी दिस प्रोसेस कॅन बी. एक्झॅक्टली. यु नो. आणि इवन मेडिकल स्कूल्समध्ये पण चाइल्ड बर्थ एज्युकेशन द वे वी हॅव बीन टॉट शुड बी ऑल्सो they should be also taught in this way. म्हणजे they will be able to support the mom also during that time. आणि आता आपल्याकडे हे कल्चर नाही आहे, पण बाकी बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे बऱ्याच वेळेला द चिल्ड्रन आर ऑल्सो देअर विथ द मॉम ड्युरिंग द बर्थ प्रोसेस, बट दे आर एज्युकेटिंग देम. सो इवन आपल्याकडे जर हे एज्युकेशन घेतलं तर खूपच नक्कीच छान होईल. अमेझिंग. तर आता आपल्या इटर्नल ब्लिस सेंटरचं आपण व्हॉट आर द सर्विसेस दॅट वी प्रोव्हाइड, म्हणजे काय काय कॅन ऑडियन्स हू आर वॉचिंग दिस कॅन एक्सपेक्ट, आणि कधी कधी म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यासाठी ते आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात? तर हे जर आमच्या व्ह्युअर्सना सांगितलं तर आय थिंक इट विल बी बेस्ट फॉर देम. सो जर तुम्ही प्री कन्सेप्शन फेजमध्ये असाल तर वी हॅव न्यूट्रिशन काउन्सिलिंग, वी हॅव फर्टिलिटी एक्सरसाइज क्लासेस, अँड वी हॅव अ काउन्सिलर ऑल्सो. जर तुम्हाला काही इश्यूज असतील तर द काउन्सिलर कॅन हेल्प यू टू हँडल दॅट. आणि इवन आय डू दी काउन्सिलिंग सेशन समटाईम्स इफ दे वॉन्ट मी टू. आणि मग प्रेग्नन्सी मध्ये आपल्याकडे अगेन प्रेग्नन्सी एक्सरसाइज क्लासेस, चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस, 9th month कोर्स असतो. देर आर वेरियस वर्कशॉप्स ऑल्सो विच वी डू ड्युरिंग फॉर प्री कन्सेप्शन, फॉर प्रेग्नन्सी. आणि पोस्टपार्टम पिरियडमध्ये यू कॅन गो फॉर लॅक्टेशन काउन्सिलिंग, यू कॅन इन द प्रेग्नन्सी यू कॅन गो फॉर डुला सपोर्ट ॲज वेल. आणि पोस्टपार्टममध्ये लॅक्टेशन काउन्सिलिंग, इन्फंट मसाज असतं. कारण काय, जर पेरेंट्सनी मसाज केलं बाळाला तर त्याचे जास्त बाळाला बेनिफिट्स मिळणार आहेत. सो इन्फंट मसाज क्लासेस पण आहेत त्याच्यामध्ये. आणि अगेन पोस्टपार्टम डिप्रेशन वगैरे जर कोणाला असेल तर त्याच्यासाठी काउन्सिलिंग सेशन्स आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. आणि प्लस वी हॅव पोस्टपार्टम एक्सरसाइज क्लासेस एज वेल. ओके, सो ऑल होलिस्टिक सर्व्हिसेस अंडर वन रूफ. येस, आणि आय थिंक ही टाईमची गरजच आहे. I think whoever our viewers are, they want to take the services, or either at least inquire about them. So you can definitely contact Shabri Zog ma'am and their Eternal Bliss Center. We'll have the number and everything put in the below so that they can contact us. So, but ma'am, खूप छान झाला आहे हा पॉडकास्ट. I think we've briefly touched the aspects on all these issues. Yes. But I think at least this is a stepping stone or the start where हे conversation can be taken to a very bigger stretch. Yes, पण thank you so much for coming on काय बोलताय, कारण का हा एक छान इन्फॉर्मेशनल पॉडकास्ट झालेला आहे आणि आमच्या व्ह्युअर्सनाही खूप याच्याबद्दल माहिती मिळाली आहे. तर थँक्यू सो मच कमिंग ऑन काय बोलताय. आणि आमच्या एकदा व्ह्युअर्ससाठी तुम्ही सांगाल की आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही प्लीज कमेंट करा. येस, डेफिनेटली. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी over here, and this is like I said for the first time की बर्थ प्रोफेशनवर मराठीत पॉडकास्ट झालेला आहे. लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो काय बोलताय फॉर मोर सच इन्फॉर्मेशन.